हॅलो. सो आज आहे मंडे आणि आज हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे घरी आणि विहूचं बोरनानसुद्धा करणार आहे. सो इथे सोसायटीमधले सगळेजण आलेत. तुम्ही बघू शकतात. मी छोटंसं क्लिप पण काढला आहे तिथे आणि मस्त एन्जॉय वगैरे सगळे करत होते आणि ते विहूचं घेतलंय बोरनान करायला. विहूचं औक्षण वगैरे करतोयत. इकडे मम्मी औक्षण करतीये. नंतर मी औक्षण करते. विहूने खूप त्रास दिला दिवसभर, पण झोपली तर काहीच नाही आणि संध्याकाळी पण तिने खूप त्रास दिला जास्त. तिने जो बोरनाचा जो सेट आहे तो तिने घातलाच नाही. डोक्यावर ते हेअर बेल्ट वगैरे ते बोरनाचं काहीच घेतलं नाही. सगळं काढून फेकून देत होती. तिला नकोच होतं ते सगळं. चिडचिड करत होती खूप जास्त. पण तिने ऐकलं नाही घालण्यासाठी. सो मग आम्ही ते स्किप केलं तिला पूर्ण ते सेट वगैरे घालण्याचा आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिचं बोरनान वगैरे करायचं स्टार्ट केलं. नंतर थोड्या वेळाने लक्षात आलं, की ते जे मुरमुरे वगैरे जे आहे ते खूपच छोट्या भांड्यामध्ये झालेत. मग मोठं ताट वगैरे आणलं आणि मग ते एकत्र करायचं होतं. आणि मग मुलांची एवढी एक्साइटमेंट तुम्ही बघू शकतात, की मुलं साधं मिक्स करेपर्यंत पण त्यांना थोडं पण असं पेशन्स लेव्हल नव्हते. ॲक्चुअली ह्या दिवसामध्ये असं असतंच, की मुलांना चॉकलेट्स वगैरे खूप असे आवडतातच आणि त्यांना बोरनानच्या दिवशी खूप सारे चॉकलेट्स भेटतात सुद्धा. म्हणजे ती पण त्यांची एक्साइटमेंट खूप छान वाटते बघायला आणि तुम्ही बघू शकतात इथे मुरमुरे वगैरे आम्ही मिक्स करूस तर सुद्धा मुलांचे हात चांगले वरती जात होते. तर मग पहिलं मी टाकलं विहूच्या डोक्यावर मुरमुरे वगैरे ते आणि मुलांचं बघा. खूप मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी. खूप हसणं वगैरे मुलांचं चाललं होतं आणि सगळ्यांच्या हातात चॉकलेट्स वगैरे आले की खूप खुश होत होते. सगळे वन बाय वन येऊन विहूच्या डोक्यावर मुरमुरे वगैरे टाकत होते. तर तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होतं. ते वातावरण पण खूप छान आहे आज बोरनानचं वगैरे. आणि सगळे मुलं पण एकदम पटकन असे कॅच करत होते चॉकलेट्स वगैरे. ते पण बघून सगळेजण खूप हसायचे आणि विहू लगेच उठली ते डोक्यावर पडत होतं म्हणून. आणि मग ते झाल्यानंतर सगळ्यांनी आपापले चॉकलेट्स वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर मग मी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम स्टार्ट केला. मग सगळ्यांना आधी हळदी-कुंकू वगैरे लावलं आणि मग नंतर वाण दिलं. ॲक्चुअली मी व्हिडिओमध्ये वाण दाखवायचं राहूनच गेलं. मी घेतली वाटी सगळ्यांना देण्यासाठी. सो असं ते विसरून गेले मी व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी आणि मग हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी. भूक पण खूप लागली होती. तर तुम्ही बघू शकता.